कटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी 29 एप्रिल पर्यंत भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परतले, तर पाकिस्तानातून भारतात 1616 नागरिक आले. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलेच. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल उद्या जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. 10,000 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज आणि कर्जमाफी, शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मंत्रिमंडळातले विखे पाटलांवर रीतसर खटला चालवा, संजय राऊत यांची मागणी. 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनासाठी जाणार, आमरण उपोषण करणार, मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगे पाटील यांची माहिती. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली, आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू राहणार, चौफेर टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे MMRDA ला निर्देश. 3 दिवसात याचिकाकर्त्यांचं म्हणणं मांडावं लागणार. IPS अधिकारी देवेंद्र भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. फणसळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचे पोलीस आयुक्त पद. देवेंद्र भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त. नागपुरातील हिरणवड टोळीवर मकोगा कायद्याअंतर्गत पोलीस कारवाई करणार. अंबाझरीतील कॅफे संचालक अविनाश भुसारी हत्याकांडात हिरणवड टोळीतले 17 आरोपी यांचा समावेश. नागपूरच्या कळमना परिसरामध्ये पाण्याची विक्री. अर्धा तास बोरवेलच्या पाण्यासाठी मोजावे लागतात 200 रुपये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.